अजित दादा गेले, भयंकर आहे हे सगळं. देशासाठी हा काळा दिवस आहे. जसं मला जन्माला आलो तसं मी मायत्यांना मायात्या म्हणत आलो. त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माई साहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई माई करतोय. पण ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं आता वय झालं नाही तर मी आणलीच असती. अरे बाबा दादा पाहा त्याच्यामध्ये अरे बाबा मला पुढे जायचं मला तर वाटतं ही सुपारी घेऊन आता माझ्या मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. आपल्या प्रेमाची, आपला परिवार आहे, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा आहे. आपण सगळी एका कुटुंबातली माणसं. आता बायको जोड्यांनी चालेल घरी. बर ठीक आहे, ऐक. अरे होय बाबा, माझ्या एवढं प्रेम पहिलं बायकोवर करून मग माझ्याकडे. मित्रांनो, म्हणजे तुझ्या बायकोवर नाही तर माझ्या बायकोच्या बायको. मित्रांनो, आज 28 जानेवारी 2026. आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी जर काळा दिवस ठरलाय. सकाळी 9च्या सुमारास महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचं व्यक्तिमत्व, सडेतोड बोलणारे नेते आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली. जिल्हा परिषदेच्या प्रचार सभेसाठी मुंबईहून बारामतीला येताना हा अपघात झाला. सुरुवातीला या अपघातामध्ये अजितदादा हे जखमी असल्याची माहिती मिळत होती. परंतु अजितदादांच्या मृत्यूची बातमी समोर येताच राज्यभरातून एकच सन्नाटा पसरला. मुंबईहून अजित पवार बारामतीसाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत 4 जण होते. या दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि क्रू मेंबर पिंकी माळी यांचा मृत्यू झाला आहे. बारामतीजवळील धावपट्टीवर लँडिंग करत असताना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान शेजारी दळीजवळ कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की हे विमान कोसळल्यानंतर आगीचे लोट हवेमध्ये पसरले होते. या अपघाताची भीषणता प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. हा सांगा, तुम्ही हा अपघात पाहिलेला आहे, कसा अपघात झाला, काय झालं? पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेलतं, तेव्हा ते चांगलं होतं. नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो. आम्ही गुरांना खायलाही टाकलं आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं, ते असं खाली त्याला अटॅक झालं. ते बरोबर म्हणजे 8:45 तेव्हा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं, पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना, ते आमच्या घरापर्यंत आला. असं ते फिरलं आणि खालीच क्रॅक झालं. ते धावपट्टीवर गेलंच नाही, तसं असं जाग्यावर त्याचा स्फोट झाला. आम्ही एवढं घाबरलो, तरी पण म्हणजे ते आले वरून पोलीस ही, मग आम्ही गेलो. 15 मिनिटं थांबले. मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं, बादल्याने पाणी घेऊन आलो. त्यांच्यापाशी पाणी दिलं, भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडकं ही पूर्ण म्हणजे साईडला होतं ना, अशी निम्मी बॉडी होती. ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी. आणि नंतर ते म्हणले कापड वगैरे, मग आम्ही ब्लँकेट ही सगळं गुंडाळायला दिली. आणि तसं झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी मग ते गाडी आली आणि ते बॉडी अशी गुंडवून नेली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांच्या मदतीने 8
आग जी आहे ते आटोक्यामध्ये आणण्यात आली आणि यानंतर जे मृतदेह होते हे मृतदेह बारामतीतील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. यावेळी रुग्णालय परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अजितदादांच्या मृत्यूने राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करत दिलदार आणि दमदार सोबती गमावल्याची खंत व्यक्त केली. आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं. त्याचबरोबर राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून अजितदादांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून राजकीय नेते कार्यकर्ते हे बारामतीमध्ये आता दाखल होत आहेत. हा अपघात नेमका कसा घडला किंवा या अपघातामागचं कारण नेमकं काय आहे हे अद्याप समोर आले नसले तरी हा अपघात ज्यावेळेस घडला त्यावेळेस वेळेचा घटनाक्रम नेमका काय होता ते आपण सध्या पाहणार आहोत. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते त्या विमानाचे नाव लिअरजेट 45 आहे. लिअरजेट 45 हे प्रसिद्ध व्यावसायिक जेट आहे. हे सामान्यतः VIP प्रवास असेल, कॉर्पोरेट हालचाली असतील किंवा चार्टर फ्लाईटसाठी वापरले जाते. अजित पवार हे सकाळी मुंबईहून 8:10च्या सुमारास विमानाने बारामतीसाठी टेक ऑफ केलं. त्यानंतर सकाळी 8:45 हे विमान बारामतीच्या एअरस्ट्रीपच्या अगदी जवळ आलं होतं आणि हे विमान जे आहे ते एअरस्ट्रीपच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घिरट्या घालत असताना 8:50 मिनिटांनी लँडिंगच्या शेवटच्या क्षणी या विमानाने नियंत्रण गमावलं. जे वैमानिक होते या वैमानिकांनी हे विमान पुन्हा वर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान जे आहे ते हवेतच अनियंत्रित झाले. बारामती जवळच्याच गोजूबावी या गावाच्या परिसरामध्ये शेतामध्ये हे विमान कोसळलं. अजित पवार आज खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी 4 सभांना संबोधित करणार होते, मात्र त्यांच्या ह्या बालेकिल्ल्यामध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला. 22 जुलै 1959 रोजी अजितदादांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला होता. त्यांच्या शिक्षणाबाबत सांगायचं झालं तर त्यांनी फक्त माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. म्हणजे केवळ 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या अजित पवारांनी एकूण 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. वडिलांच्या निधनानंतर त्यांना लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारायला लागली होती. मात्र असं असताना देखील अजित पवारांनी हार मानली नाही. अजित पवारांची राजकीय कारकीर्द जर आपण बघितली तर पवार कुटुंबातील असल्यामुळे राजकारणातील प्रवेश त्यांच्यासाठी तुलनेनं सोपा होता. मात्र त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे त्यांनी स्वतंत्र ओळख आपली निर्माण केली होती. 1982 मध्ये त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी
पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून सुमारे 16 वर्ष त्यांनी कामकाज पाहिलं. यावेळी त्यांनी या कामकाजादरम्यान त्यांनी पुणे जिल्हा बँकेचं नाव जे आहे ते अगदी राष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलं होतं. 1991 नंतर ते अनेक वेळा महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांची लोकसभा सदस्य म्हणूनही निवड झाली होती. अजित पवार हे एकूण 6 वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून विविध सरकारांमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता तसेच इतर महत्वाच्या पदांवर देखील काम केलं आहे. अजित पवार यांचं राजकीय व्यक्तिमत्व जर बघितलं तर एक हरहुन्नरी नेतृत्व असं महाराष्ट्राला लाभलं होतं. त्यांचा राजकीय प्रवास हा महाराष्ट्र राजकारणातील अत्यंत महत्वाचा, आक्रमक आणि अनेकदा अनपेक्षित वळणाने भरलेला राहिला आहे. स्पष्ट आणि ठाम बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादा म्हणून परिचित होते. समर्थकांसाठी अजितदादा तर विरोधकांसाठी एक राजकीय कोडं असलेलं हे व्यक्तिमत्व शरद पवार यांचे पुतणे म्हणून राजकारणामध्ये दाखल झाले. मात्र काळानुसार त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण केली. सत्ता, संघर्ष आणि धाडसी निर्णयाने भरलेला हा राजकीय प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम चर्चेचा विषय ठरायला आहे. 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु 3 दिवसांमध्येच हा राजीनामा त्यांना द्यावा लागला. 2023 मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये प्रवेश करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडल्याचं आपल्याला संपूर्ण राज्याने पाहिलं. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या पक्षावर हक्क सांगितल्यामुळे खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये जे आहे ते एकच खळबळ उडाली होती. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह हे स्वतःकडे ठेवण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून राष्ट्रवादी पक्ष स्वतःकडे घेण्याचं संकेत आहेत ते यावेळी अजितदादांनी दिले होते. 2023 मधील हे बंड केवळ सत्ता बदल नव्हतं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची दिशा बदलवणारा हा क्षण ठरला होता. अजित पवार यांनी पहिल्यांदा काका शरद पवार यांच्या विरोधात जाऊन पूर्ण ताकदीने स्वतंत्र राजकीय खेळी खेळली होती. महाराष्ट्रातील महायुती गठबंधनाने 2024च्या झालेल्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं होतं, ज्यामध्ये भाजप असेल, शिवसेनेचा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीचा हा अजित पवार गट यांचा समावेश होता आणि या समन्वयामध्ये सरकारची स्थापना करण्यात आली. 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांच्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी महायुती सरकारमध्ये आपली महत्वाची भूमिका खरं तर अजितदादांनी बजावल्याचं संपूर्ण राज्याने बघितलं आहे. राजकारणामध्ये 45 वर्षांचा दांडगा अनुभव असलेलं हे राजकीय व्यक्तिमत्व खरं तर महाराष्ट्राने आज गमावलं याची खंत जे आहे ते प्रत्येक राज्यवासियाच्या मनामध्ये नक्कीच चलत राहील. अनेकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धोरासंधी अजितदादांनी सांभाळली. त्यांच्याकडे कष्टाळू आणि शिस्तप्रिय त्याचबरोबर विकास कामांवर भर देणारा नेता अशी या ठिकाणी त्यांची ओळख जी आहे ती राज्यासमोर आहे. विद्यार्थी चळवळीपासून उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास हा सातत्याने अजितदादांसाठी चर्चेत राहिला आहे. प्रभावशाली आणि अनेक वळणांनी भरलेला हा क्षण त्यांनी काका शरद पवार यांचे पुतणे म्हणून दाखल झाले. मात्र काळानुसार त्यांनी स्वतःच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या ओळखीमुळे खरं तर दादांचे एक वेगळं व्यक्तिमत्व राज्याच्या राजकारणामध्ये आपल्याला संपूर्ण राज्याला बघायला मिळालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रामध्ये शोककळा नक्कीच पसरले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा पवार तर 2 मुले पार्थ पवार आणि जय पवार असे आहेत. सुनेत्रा पवार एक सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सक्रिय असल्याचं आपल्याला बघायला मिळते. 2024 मध्ये राज्यसभा खासदार म्हणून त्यांची निवड झाली तर पार्थ पवार जे आहेत ते 2019 मध्ये मावळच्या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. ते सुद्धा राजकारणामध्ये सध्या सक्रिय असल्याचं आपल्याला बघायला मिळते. जय पवार आहेत यांचे हे उद्योग आणि कौटुंबिक व्यवसायामध्ये ते सक्रिय आहेत. सत्ता, संघर्ष आणि निर्णायक नेतृत्वामुळे अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून कायम ओळखले जाईल. राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा असलेला या दादा माणसाला सातारा न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. होय 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 बाबा होय. तर ही मला शिकवायला चाललंय, आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा.
माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवते. आता काय करू बाबाला. बाबा लोक अशीच असतात. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.